75व्या वर्षी सुमनबाईंना विश्रांतीचा शब्द त्यांच्या लेकाने आणि सुनेने विसरायला लावला होता. एक दिवस अविनाशने हॉटेलमधून छान गरम गरम बिर्याणी आणली होती. घरात त्याचा सुवास दरवळत होता. सुमनताईंना मनापासून वाटलं की आज कदाचित एखादा घास आपल्यालाही मिळेल. पण मानसीने त्यांच्या पुढ्यात 2 दिवसांपूर्वीचं ब्रेड ठेवलं आणि म्हणाली, हे फेकून देण्यापेक्षा संपून टाका. आई, अन्न व्हायला घालू नका. सुमनताईने आपल्या मुलाकडे आशेने पाहिलं, पण अविनाशने मान फिरवली. मग तो आपल्या मुलाला समजावून सांगू लागला, हे बघ बाळा, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. सुमनताईंच्या डोळ्यात पाणी आलं. जो मुलगा घास भरविण्यासाठी स्वतः उपाशी राहायचा, तोच आज त्यांना शिळा अन्नाचा घास मालक करत होता. रात्री सुमनबाईंच्या नातवाने आरवने चित्र काढलं होतं. चित्रात त्याने एक जुना मोडकळीस आलेलं खेळणं कचऱ्याच्या डब्यात टाकलेलं दाखवलं होतं. अविनाशने विचारलं, हे काय आहे रे आरव? आरवने निरागसपणे म्हणाला, बाबा, ही आजी आहे. तू म्हणतोस ना, जुन्या वस्तू वापरून मग फेकून द्यायच्या, अगदी तसंच तू आजीसोबत करत आहेस. मी सुद्धा मोठ्या झाल्यावर तुमचं असं चित्र काढू का? आरवच्या त्या शब्दांनी अविनाश आणि मानसीच्या अंगावर काटा आला. पण ती गोष्ट त्यांना फारशी महत्वाची वाटली नाही. पुढे आरव स्कॉलरशिप परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला. तेव्हा घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. आरवच्या या यशाचं मोठं सेलिब्रेशन व्हावं म्हणून घरी एक जबरदस्त पार्टी ठेवली होती. पण या आनंदाच्या वातावरणात एका कोपऱ्यात सुमनताई मात्र कामाच्या ओझ्याखाली दाबलेली होत्या. काम करणाऱ्या हातांना आराम नाही. पार्टीची तयारी म्हणून सुमनबाईने घर स्वच्छ ठेवण्यासाठी सगळी जबाबदारी सुमनताईंवरती सोपवली होती. सासूबाई म्हणाली, पाहुणे येणार आहेत, घर आरशासारखं चमकायला हवं. असं म्हणत मानसीने दिवसभर सुमनताईंना कामात गुंतवून ठेवले. वय वाढल्यामुळे शरीर ठिकठिकाणी राहत नसताना सुद्धा आपलं नातवाच्या कौतुकासाठी सुमनताईंनी आनंदाने संपूर्ण घर स्वच्छ केलं. सकाळी काम उरकल्यावर जेव्हा पाहुणे येण्याची वेळ आली, तेव्हा सुमनबाईंनी आपला खरा चेहरा दाखवला. ती रागावर राग येऊन म्हणाली, तुमचं काम झालं ना, आता एक काम करा, पाहुणे येतील तेव्हा तू तुमच्या खोलीत जाऊन फक्त पडून राहू नकोस. सुमनताईंना हे शब्द खूप चटका बसला. पण नातवाच्या आनंदात काही अडथळा येऊ नये म्हणून त्या शांतपणे जाऊन आपल्या अंधाऱ्या खोलीत जाऊन बसल्या. सकाळपासून कामाच्या धकाधकीत त्यांना एकही तुकडा अन्न खाण्यास वेळ मिळाला नव्हता. बाहेर हॉलमध्ये संगीत चालू होतं. पाहुण्यांचं हसणं, जेवणाचा छान सुवास दरवळत होता. इकडे खोलीत सुमनताई भुकेने खूप त्रस्त झाल्या होत्या. पोटात भूक बसली होती, पण बाहेर यायला त्यांना मनाई केली होती. कोणीतरी येईल आणि पाण्याचा ग्लास तरी देईल या आशेने त्या दरवाजाकडे डोळे मिटून बसल्याच होत्या. पण प्रत्येकाला स्वतःच्या आनंदात इतकं विसरलं होतं की घरात एक वयस्कर माणूस उपाशी आहे याचं कोणीही लक्ष दिलं नाही. शेवटी भुकेने सगळे हाल बघून आणि तो दम लागल्यामुळे सुमनताई कशा प्रकारे तरी दरवाजा उघडून बाहेर आली. ती थरथरत चालत हॉलमध्ये पोहोचली तेव्हा सगळ्यांच्या नजर त्यांच्यावर थांबल्या. एक पाहुण्याने विचारलं, ही कोण आहे? सुमनबाईने तेच उत्तर दिलं ते सुमनताईंच्या हृदयासारखं चिरून गेलं. सुमनबाई चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाले, ही का? ही आमच्या कामवाली बाई आहे का? काम जास्त होतं ना, मग मदतीला आली होती. आता कदाचित निघून गेली असेल. आपल्या घरात स्वतःच्या मुलासमोर झालेला अपमान सुमनताईंना सहन झाला नाही. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ज्या नातवासाठी त्याने दिवसभर कष्ट केले होते, तोही आता मित्रांमध्ये दंग होता. रक्ताच्या नात्यापेक्षा स्वतःचा गर्व मोठा झाला होता. सुमनताई जेव्हा भुकेने त्रस्त होऊन हॉलमध्ये आल्या आणि सुनबाईने त्यांना कामवाल्या बाईची आई म्हणून ओळख करून दिली, तेव्हा सुमनताईंना फार वाईट वाटलं. पण खरं क्रूरपणा तर त्यानंतर उजेडात आला. मानसीच्या लक्षात ते आलं, पाहुण्यांची म्हातारी काहीतरी बोलणारी होती आणि आपलं खोटं उघड होईल असं वाटून तिने लगेच चेहऱ्यावर खोटं हसू आणलं आणि म्हणाली, अरे रे रे, यांना भूक लागली असावी. तिने घाईघाईने ताटातील काही पुऱ्या उचलल्या आणि सुमनताईंना खांदा पकडून घट्ट त्यांना जोर जोरात ढकलत खोलीत नेलं. तिचा नवरा अविनाशही मागोमाग खोलीत शिरला आणि तातडीने दरवाजा बंद केला, जेणेकरून बाहेर पाहुण्यांना आतलं काहीच दिसू नये. सुमनताईंना खोलीत नेताच मानसीने रागात येऊन म्हणाली, तुला बाहेर यायला कोणी बोलवलं होतं का? असं पुटपुटली. सुमनताईंच्या तोंडात थंड झालेल्या पुऱ्या घालताच तिला श्वास घेणं कठीण झालं.
त्या पुऱ्या इतक्या हलक्या होत्या की वयानुसार दात नसल्यामुळे सुमनताईंना ते चावणंही जमत नव्हतं आणि भुकेने कोरड्या पडलेल्या घशाखाली ते उतरूही शकत नव्हतं. अविनाशला हे पाहून थोडी दया आली. त्याने मानसीचा हात धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मानसी, हे काय करत आहेस? असं केल्याने तिचा जीव जाईल, तो म्हणाला. पण मानसीने त्याला चापत देत म्हणाली, मग काय करू? ही म्हातारी बाहेर येऊन आपली अब्रू काढत आहे ना, त्याला हेच पाहिजे. रागाच्या भरात तिने उरलेली पुरी जमिनीवरती फेकली आणि पाय टाकत ती खोलीतून बाहेर निघून गेली. अविनाशनेही एक थंड नजरानं टाकला आणि बाहेरचा दरवाजा ओढून बंद केला. सुमनताईच्या खोलीत पुन्हा एकदा भयंकर शांतता पसरली. त्यांनी थरथरत्या हाताने जमिनीवरील एक एक पुरी उचलली. ते तुकडे तुकडे करून त्याला चावण्याचा प्रयत्न केला, पण कठीण तोंडामुळे तो घास आत जाऊ शकला नाही. हाताने सुमनताईंनी भिंतीवर असलेल्या देवाच्या फोटोकडे पाहिलं. डोळ्यांतून अश्रूंच्या धारांनी ओघळत होत्या. त्या हळूच देवाला विचारू लागल्या, देवा, नातवाच्या यशासाठी मी उपवास केला, पण पदरात हेच माप पडणार होतं का? एवढं राबूनही शेवटी 2 घास सन्मानाने मिळू नयेत, यापेक्षा मला उचलून का घेत नाहीस? बाहेर पाहुण्यांचा हसण्याचा आवाज येत होता आणि आत एक आई आपल्याच मुलाच्या घरात अन्नाच्या तुकड्यासाठी आणि सन्मानासाठी देवाकडे याचना करत होती. सुमनताईंची ही वेदना फक्त एका घरापुरती मर्यादित नव्हती, तर ती समाजात गुपचूप होणाऱ्या असंख्य वृद्ध स्त्रियांच्या छळाचं प्रतीक होतं. वरून सुखी दिसणाऱ्या या घरात माणुसकीचा दुष्काळ होता. सुमनताईंचा मुलगा अविनाश एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता. घरात पैशांची कमी नाही होती, पण प्रेम आणि आदराची खूप कमतरता होती. सून मानसीला सुमनताई म्हणजे घरात काहीतरी अडगळच वाटत होती. तिला नेहमी असं वाटायचं की ही म्हातारी उगाचच घरात जागा व्यापून बसली आहे. तरीही सुमनताई स्वतःला कामात मन लावायची. पहाटे उठून रात्रीपर्यंत घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा स्वच्छ ठेवायची. स्वयंपाक घरात मदत करायची, फक्त ह्यासाठी की कदाचित तिच्या ह्या मेहनतीमुळे तिला घरात आदर मिळेल. खरं तर सुमनताईला एक मुलगी होती ज्याचं नाव होतं, त्यामुळे आईला असं वाटायचं की किमान मुलगी तरी आपली काळजी घेईल. पण लग्नानंतर पूजा आपल्या संसारात, स्टेटसमध्ये आणि मुलांच्यात इतकी हरवली होती की तिला आपल्या आईची विचारपूस करायची सुद्धा इच्छा उरली नव्हती. आईचा फोन आला तरी ती म्हणायची, आई मी बिझी आहे, नंतर बोलू, आणि मग फोन ठेवायची. जी आई रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवलं होतं, तिला आता मुलांना आईची सावली नकोशी झाली होती. अशातच एक दिवस उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर सूर्याचा दाह वाढत चालला होता. तसंच घराच्या आत सुमनताईंच्या आयुष्यातील संघर्षाचं झाड झगधगत होतं. दुपार झाली होती, पण सुमनताईंच्या नशिबी अजूनही पाण्याचा थेंबही नव्हता. भूक, घाम आणि कष्ट आणि सकाळपासून केलेलं काम करत होत्या, पण पोटात अन्नाचा एक तुकडाही नव्हता. अशक्तपणामुळे डोळ्यांसमोर अंधार येत होता. पाय थरथरायचे. तरी सुमनताईंनी हातात झाडू घेतली. संपूर्ण घर झाडून काढल्यानंतर बादलीत पाणी भरून पोचा मारू लागल्या. खरं तर त्यांचं शरीर आता त्यांना साथ देत नव्हतं. प्रत्येक हालचालीला कंबर दुखत होती, पण मनात एकच भीती होती की जर हे काम राहिलं तर सून मानसी घर डोक्यावर घेईल. 4 शब्द तरी बोलेलच, पण कदाचित रात्रीचं जेवणही नशिबी येणार नाही. फक्त 2 घासाच्या आशेने डोळ्यांसमोर चक्कर येते असतानाही त्यांनी जमिनीवरती वाकून पूर्ण घर हलकं पुसून टाकलं. घामाच्या धारा त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत होत्या, पण ती पुसायलाही त्यांना वेळ नव्हता. शेवटचा कोपरा पुसून झाल्यानंतर सुमनताईंनी भिंतीचा आधार घेतला. मनात विचार आला, आता थोडा वेळ आपल्या खोलीत जाऊन झोपून राहूया. शरीर साथ देत नव्हतं. त्या आपल्या खोलीच्या दिशेने 2 पावले सरकवतच होत्या की समोरून मानसी आली. तिच्या हातात मळालेल्या कपड्यांचा मोठा ढीग होता. सुमनताईंचा थकलेला चेहरा आणि अस्वस्थता पाहून तिचं मन थोडंसं विरघळलंही नाही. उलट तिने तो कपड्यांचा ढीग सुमनताईंच्या पायासमोर टाकला आणि रागीट स्वरात म्हणाली, हे घ्या, हे सगळे कपडे आत्ताच्या आत्ता धुवून टाका. मला संध्याकाळी बाहेर जायचं आहे, तेव्हा मला पण हवंय. जा, लवकर कामाला लागा. सुमनताईंनी थरथरत्या आवाजात आपला शेवटचा प्रयत्न म्हणून विनंती केली असावी. सुमनताई म्हणाल्या, सुनबाई, आज खरंच खूप अस्वस्थ वाटतंय ग. शरीर साथ देत नाहीये. आजचा दिवस हे कपडे राहू दे. हे ऐकताच मानसीचा पारा चढला. ती तोंड रागाने भरून म्हणाली, वा, सकाळी चहा, दुपारी जेवण, रात्री जेवण, हे सगळं तुम्हाला कसं अगदी वेळेवर लागतं. तेव्हा तर तुमची तब्येत कधी आडवी येत नाही.
पण थोडं काम सांगितलं की लगेच नाटक सुरू होतं. मला काही हे नाटक सांगू नका. हे कपडे आत्ताच्या आत्ता धुवायला जायचं, नाहीतर काय होईल ते तुम्हालाच माहिती आहे. जेवण नको असं धमकावलं की सुमनताईच्या पोटात गोळा आला. तिने बोलण्याऐवजी मान खाली धरून बाथरूमकडे पाय वळवले. अन्नाविना कोमजलेलं त्यांचं शरीर प्रत्येक कपडा घासताना ती सतत साथ सोडत होती. कपडावरच्या घामाच्या धारा येत होत्या, डोळ्यांसमोर अंधार येत होता, तरी ती शिक्षा म्हणून एक कपडा धुत होती. दुसरीकडे मानसी सोप्यावर आरामात बसून आपल्या बहिणीला फोनवर गप्पा मारण्यात मग्न होती. तिला घरात राबणाऱ्या सासूच्या कष्टांची किंचितही जाणीव नव्हती. नाही, कपडे धुवून झाल्यावर सुमनताईंनी ओले कपडे जर बादलीत भरले असतील, अंगणात काही ताकद नसतानाही त्याने ती जड बादली उचलली आणि गच्चीवर कपडे वाळायला पायऱ्या चढू लागल्या. एक एक पायरी चढत असताना जणू त्यांच्या प्राणांची कसर चालू लागली होती. 7-8 पायऱ्या चढल्या असतील तसा त्याला जोरात चक्कर आली. डोळ्यांसमोर अंधार झाला आणि तोल गमावून त्या जड बादली घेऊन पायऱ्यांवरून जोरात खाली कोसळला. धडामधड असा आवाज आला. तो आवाज ऐकून मानसीला काळजी वाटण्याऐवजी राग आला. तिने फोनवर आपल्या बहिणीला म्हणाली, अरे आता या म्हातारीने काय धम्माल केली काय माहिती. रोज काही ना काही तोडत असते किंवा पडत तरी असते. ही एकदाची वर काय आज जात नाही, तेव्हा खरंच आपल्याला शांती मिळेल. त्यावर तिची बहीण तितक्याच निर्दयीपणे हसून म्हणाली, अगं कशाला तिच्या जीवावर येतेस. मरणाची वाट बघण्यापेक्षा तिला सरळ एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन का सोडत नाहीयेस. कटकट तरी सुटेल तुझी. त्यावर मानसी आपल्या बहिणीला म्हणाली, अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण विचार कर ना, ही जर गेली किंवा आश्रमात सोडलं तर घरात सगळी कामं कोण करणार. आज ही आहे म्हणून मला धुण्या भांड्याला बाई ठेवावी लागत नाही. त्यामुळे माझे महिन्याचे किती पैसे वाचतात माहीत आहे का तुला. त्यामुळे तुला काय आहे का, या सगळ्यात माझं घर कसं फुकट फुकट स्वच्छ होऊन जातं ते कळतं का. मानसीला सासूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पाझर फुटला होता ना. सासूबाईंना रक्ताळलेल्या अवस्थेत पाहिलेली पर्वा नाही केली. तिला फक्त आपले पैसे, आराम आणि महत्वाचे आहे. त्याच वेळी आरव शाळेतून घरी आला आणि नेहमीप्रमाणे बॅग सोप्यावर फेकून हातपाय धुण्यासाठी बाथरूमकडे धावला. पण पायाजवळ जे काही त्याने पाहिलं ते बघून त्याचे पाय जमिनीला टेकले. समोर त्याची आजी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्याजवळ ओले कपड्यांची बादली पडली होती आणि आजीचे डोळे अर्धवट मिटलेले होते. आरव लहान होता, पण आजीवर त्याचं जीवापाड प्रेम होतं. आपल्या लाडक्या नाताला पाहून, आजीला अशा अवस्थेत पाहून त्याने तो पूर्णपणे घाबरून गेला. मग आरवच्या तोंडून एक जोरात किंचाळी बाहेर पडली. आजी. त्याचा तो अर्धवट आवाज ऐकून मानसीने दचकून फोन ठेवला. आरव रडत ओरडला, मम्मी मम्मी बघ ना, आजीला काय झालं आहे. आजी डोळे उघडत नाहीये, तिचं खूप रक्त येतंय. मानसी पायऱ्यांकडे आली, पण तिच्या चेहऱ्यावर काळजीचा लवलेटही दिसत नव्हता. उलट आरवच्या ओरडण्यामुळे शेजारी गोळा होतील यामुळे ती चिडली. आरव ओरडू नकोस, पडली असेल म्हातारी, येईल शुद्धीवर असं म्हणत तिने फक्त दुरूनच पाहिलं. तरीही आरव थांबला नाही. तो धावत जाऊन आपल्या आजीचा हात धरून तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या लहान हातांना आजीचं शरीर बर्फासारखं थंड वाटू लागलं. आता या गोष्टीत खूपच गंभीर वळण आलं होतं. आता अविनाश घरी आल्यावर काय होईल. आरवच्या ह्या क्रोधाने अविनाशचे डोळे उघडतील का. मानसीने जेव्हा पाहिलं की तिची सासूबाई घरात पडल्या आहेत, तेव्हा तिच्या मनात मदतीचा विचारही आला नाही. तिने त्यांना हात लावून उठवण्याचं कष्टही घेतलं नाही. उलट तिने धरणाऱ्या हाताने फोन उचलला आणि नवऱ्याला म्हणजे अविनाशला फोन केला. सांगितलं की तुमची म्हातारी आई गंभीर आजारी आहे, लवकरात लवकर घरी ये. अविनाश धावपळ करत घरी आला आणि त्याने आईला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर चेहऱ्याने सांगितलं, सुमनताईंच्या पायाला जोरदार दुखापत झाली आहे. वय जास्त असल्यामुळे आता त्यांना 7-8 महिने पूर्णपणे विश्रांती घेण्याची गरज आहे. त्यांना अजिबात हालचाल करता येणार नाही. डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच मानसीने रागाने अविनाशकडे मोठे डोळे करून पाहिलं. तिच्या डोळ्यातील भीती पाहून अविनाश काही म्हणू शकला नाही. त्याने शाब्दिक नसून आईला घरी घेऊन गेला. घरी पाय ठेवताच मानसीने आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली. ती अगदी कटूपणे म्हणाली, आता या मोडक्या म्हातारीला घरात ठेवून काय उपयोग. मला हिची सेवा करायला जमणार नाही. त्यापेक्षा हिला एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन सोडून देऊया, म्हणजे आपली कटकट तरी मिटेल. आईविषयीचे
हे कंगाल शब्द ऐकून अविनाशला खूप वाईट वाटलं. त्याच्या डोळ्यासमोर आईने केलेले संस्कार, कष्ट उभे राहिले. पण बायकोच्या हट्टी स्वभावापुढे त्याला काहीच चांगलं चाललं नाही. अखेर दोघांनी मिळून सुमनताईंना वृद्धाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी त्यांनी एक गोष्ट पक्की ठरवली. लोकांनी विचारलं की आई कुठे गेली तर काय उत्तर द्यायचं. त्यांनी ठरवलं की जर कोणी विचारलंच तर सांगायचं आईच्या पायावर मोठी शस्त्रक्रिया झालीये, म्हणून तिला आरामासाठी तिच्या मुलीकडे पाठवलंय. इथं तर पूजाला तर आपल्या आईबद्दल काहीच काळं वेर माहीत नव्हतं. आई आहे की नाही याने तिला काहीच फरक पडत नव्हता. ती तिच्या संसारात व्यस्त होती. पण तिचं चक्र खूप विलक्षण असतं. आता अविनाश आणि मानसी दोघांनी ठरवलं की सुमनताईंना रात्री वृद्धाश्रमात सोडून येऊया, म्हणजे आपल्याला कोणालाच दिसणार नाही. म्हणतात ना, अंधारातच पाप घडतं, तसंच आज अविनाश आणि मानसी खूप मोठे पाप करणार होते. सुमनताईंना अगोदरच खूप भूक लागलेली होती. त्यावेळेस त्यांच्या सुनबाईने त्यांना खूप चांगलं जेवण दिलं होतं. पण त्या जेवणाबरोबर तिने सुमनताईंना गुंगीचं औषधही दिलं होतं. त्यामुळे जेवण केल्यानंतर सुमनताईंना गुंगी आली. मग रात्री त्यांना वृद्धाश्रमात सोडून दिलं गेलं. सुमनताईंना वृद्धाश्रमात सोडल्यानंतर घरात शांती आली, पण घराचं घर पण हरवलं. काही दिवसांनी मानसी आणि अविनाश मुलगा आरव त्यांच्या जवळ आला आणि निरागसपणे म्हणाला, बाबा, तुम्ही आजीला ज्या आश्रमात ठेवलंय त्याचा पत्ता लिहून द्या. ठेवलंय ना, म्हणजे जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा मला तुम्हाला तिथे सोडायला सोपं जाईल. मुलाने जे म्हटलं ते ऐकून अविनाश आणि मानसीच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती, पण तरीही अविनाश आणि मानसीने मुलाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. तसंच जेव्हा सुमनताई वृद्धाश्रमात सोडल्या गेल्या तेव्हा त्या त्यांच्या थोड्याफार गुंगीत झाल्या होत्या. डोळे मिटलेले होते. पण सकाळी जेव्हा सूर्याची कोवळ्या किरणांनी सुमनताईंना झळक दिल्या तेव्हा त्यांना जाग आली आणि त्यांना मोठा धक्का बसला. कारण त्यांना अजिबात वाटलं नव्हतं की डोळे उघडले तेव्हा जग इतकं बदललेलं होतं की जेव्हा त्यांनी हळूच डोळे उघडले तेव्हा त्यांना त्यांच्या हक्काच्या घराची खोली दिसलीच नाही. भिंतींचा रंग वेगळा होता आणि आजूबाजूला फिरणारे चेहरेही पूर्णपणे अनोळखी होते. त्यांच्या मनात धडकी भरू लागली. ते स्वतःशी घाबरल्या. सुरात बडबडू लागल्या, मी कुठे आहे? ही जागा कोणती आहे? मी इथे कशी आली आहे? त्यांचा तो गोंधळ पाहून तिथे राहणाऱ्या सरिताताई पुढे आल्या आणि त्यांनी मायेने सुमनताईंच्या खांद्यावर हात ठेवला आणि धीर देत म्हणाल्या, घाबरू नकोस बहिणी, तू आता एका वृद्धाश्रमात आहेस. हे ऐका सुमनताईंच्या पायाखालची जमीन सरकली. वृद्धाश्रमात? पण माझा मुलगा आणि माझी सून सरिता, त्यांनी जड अंतकरणाने पुढे सांगितलं, तुला इथे एका जोडप्याने आणलं होतं. ते म्हणत होते की ह्या जगात तुझ्यासाठी कोणीच नाही. तू जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेली होतीस, म्हणून त्यांनी तुला माणुसकीच्या नात्याने हॉस्पिटलमध्ये नेलं, तुझ्यावर उपचार केले आणि आता इथे सोडून गेले. ते शब्द ऐकून सुमनताईंच्या काळजात जणू काही भयंकर वेदना झाल्या. ज्या मुलाला लहानपणापासून मोठं केलं, ज्या सुनेला आपली सून समजून घेतलं, त्यांनी आपली ओळख पुसून टाकली आणि रस्त्यावर पडलेली अनाथ स्त्री बनवलं. हा विचार करून त्यांना प्रचंड वेदना झाल्या. अविनाश आणि मानसीवर प्रचंड राग आला. पण आता त्या रागाला काय उपयोग? स्वतःच्या रक्तानेच पाठ फिरवली होती, तिथे दात कोणाकडे मागायचे? शेवटी त्यांनी नशिबाचे भोग समजून दुःखी मनाने त्या वृद्धाश्रमात राहायला मान्य केलं. त्यांच्या पायाखालची जखम खोल होती, त्यामुळेच हालचाल करायला खूप त्रास व्हायचा. पण म्हणतात ना, देव रडवतो पण जगवतोही. आश्रमातील इतर स्त्रियांनी सुमनताईंना आपल्या बहिणीसारखं सांभाळलं. कोणी त्यांना जेवण भरवायचं, कोणी औषध पाणी करायचं. त्या अनोळखी स्त्रीच्या मायेने सुमनताईंना नवा आधार मिळाला. त्यांच्या प्रेमळ साथीमुळे आणि वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे सुमनताईंचा पाय हळूहळू बरा होऊ लागला. शरीराची जखम भरत होती, पण मनावरची खोल जखम अजूनही ताजी होती. पुढे सरकत होता आणि 4 महिन्यांचा अथक प्रयत्नानंतर सुमनताई बऱ्या झाल्या होत्या. पाय बरा झाला खरं, पण त्या दिवशी त्यांच्या मुलाने आणि सुनेने केलेला विश्वासघात अजूनही ताजा होता, त्यांच्या मनाला छळत होता. म्हणून एक दिवस त्यांनी ठरवलं की आता पुरे झालं. आता ज्याच्यासाठी मी माझं आयुष्य दिलं त्याने मला अनाथासारखं रस्त्यावर का सोडलं? मला इथून बाहेर पडायलाच हवं. आणि त्यांना त्यांच्या नीच कृत्याची जाणीव करून
बसवायलाच पाहिजे फटका. विचारायला पाहिजे होतं. दुपारची वेळ होता. आश्रमात सगळीकडे शांतता पसरली होती. गेटवर असलेल्या पहारेकरी ड्युटी संपवून कोपऱ्यात जेवायला बसले होते. त्यांचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. हे पाहून सुमनताईंनी हळूच पावले उचलले. मनात धडधड, पण अन्यायाविरुद्ध लढाईची जिद्द त्यांच्यापेक्षा जास्त होती. वृद्धाश्रमाच्या त्या लोखंडी गेटच्या बाहेर पाऊल टाकताच सुमनताईंना थोडंसं थांबली. एकदा मागे वळून मायेने आत डोकावून पाहिलं. याच जागेने त्यांना तेव्हा आधार दिला होता, जेव्हा त्यांच्या स्वतःच्या माणसांनी त्यांना नाकारलं होतं. इथेच त्यांना सरिताताईंसारखी माणूस मिळून होती. मैत्रिणी ज्या स्वतःच्या बहिणीसारखी काळजी घेत होत्या. त्या मायेनं त्यांना, माणसांना आणि त्या भिंतींनी निरोप देताना सुमनताईंचे डोळे भरून आले. बाहेर ऊन होतं आणि रस्ता ओळखीचा होता, पण सुमनताईंचे पाय त्यांच्या घराच्या दिशेने वळाले. त्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न रेंगाळत होता, अविनाश तो हे कसं करू शकला? दुपारच्या रणरणत्या उन्हात एक आई आपल्या हक्काच्या घरात स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्यासाठी निघाली होती. वृद्धाश्रमातून बाहेर पडल्यानंतर सुमनताईंचे पाय घराकडे वळाले. खरं, पण 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतर इतकं चालायला त्यांना खूप कंटाळा येत होता. उन्हाचा तडाखा आणि मनात विचारांचा भडका असं असताना त्या गर्दीच्या चौकात पोहोचल्या. रस्ता ओलांडताना त्यांचं लक्ष नसल्यामुळे अचानक समोरून एक लाल रंगाची कार जोरात आली आणि काळजाचा ठोका थांबला. गाडी सुमनताईंना धडकणार होती तेवढ्यात ड्रायव्हरने जोराचा इमर्जन्सी ब्रेक मारला आणि टायर घासल्याचा भीषण आवाज आला आणि गाडी अगदी काही इंचांवर थांबली. गाडीचा दरवाजा उघडला आणि पोलीस वर्दीतील एक साधारण सुमारे 40-45 वर्षांचा माणूस घाईघाईने खाली उतरायला. तो धावत येऊन सुमनताईंना पकडून काळजीपूर्वक विचारतो, आई तुम्हाला काही झालं तर नाही ना? लागलं तर नाही ना? सुमनताईंनी घाबरून मान खाली घातली होती. नाही रे बाबा, मी ठीक आहे, असं म्हणत त्यांनी आपली झुकलेली मान वर केली. पण समोरच्या माणसाने सुमनताईंचा चेहरा पाहिला आणि त्यांचे पाय थबकले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाचे भाव उमटले. तो मोठ्याने ओरडला, आई तू इथे कशी? सुमनताईंना तो आवाज ओळखीचा वाटला. त्याने डोळे पुसले आणि त्या पोलीस अधिकाऱ्याकडे नीट पाहिलं. त्यांच्या तोंडातून शब्द निघाला, अमित, माझा अमित. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कथेच्या सुरुवातीला फक्त मानसी आणि अविनाश यांचा उल्लेख होता, मग हा अमित मध्येच कुठून आला? तर अमित हा सुमनताईंचा 4था मुलगा होता. सुमनताईंचा नवरा गोपाळरावांचं पहिलं लग्न निर्मलाताईबरोबर झालं होतं. त्यांचा संसार अगदी चांगल्या प्रकारे चालू होता. लग्नानंतर 2 वर्षांनी ज्यांना एक गोंडस मुलगा झाला, ज्याचं नाव त्यांनी अमित ठेवलं. पण गोपाळराव आणि निर्मलाताईंच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. अमित केवळ 2 वर्षांचा असताना अचानक निर्मलाताई आजारी पडली आणि काही दिवसातच त्या ह्या जग सोडून निघून गेल्या. अमितला पोरकं करून गेलं तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी गोपाळरावांना समजावलं, अरे तू शेतकरी आहेस, तुला शेतात ज्यावेळी कामासाठी जावे लागेल तुझ्यासाठी मुलाची काळजी कोण करणार? तू म्हणून त्या मुलाचा विचार करून तू दुसरं लग्न कर, म्हणजे त्या मुलाला आईची माया मिळेल आणि तुमच्या मुलाची योग्य काळजी घेण्यासाठी एक हक्काचा माणूसही मिळेल. मग सगळ्यांच्या आग्रहाखातर गोपाळरावांनी सुमनताईंशी लग्न केलं. खरं सांगायचं तर सुमनताईंनी अमितला आईसारखी माया द्यायला हवी होती, पण त्यांनी अमितला कधीच जवळ घेतलं नाही. अमित कधी कधी आई आई म्हणत सुमनताईंकडे यायचा, तेव्हा त्या रागावून त्याला म्हणायच्या, तू तुझ्या बाबांकडे जा. तेव्हा बिचारा अमित रडत आपल्या बाबांकडे जायचं. असं काही वर्ष चाललं, पण नंतर सुमनताईंना अविनाश आणि पूजा या दोघांच्या रूपात 2 मुलं झाली होती. मग सुमनताईंना अमितला घरात नकोसा वाटू लागला. असंच एक दिवस गोपाळरावांचं अपघाती निधन झालं आणि अमितच्या डोक्यावरचं एकमेव छत्रही हरवलं. त्यानंतर सुमनताईंनी त्याला घराबाहेर हाकलवून दिलं. सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून अमितही पुन्हा त्या घरी पाऊल टाकलं नाही. पुढे त्याने एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करून मेहनत घेतली, अभ्यास केला आणि शेवटी पोलीस दलात भरती झाला. सुमनताईंचा मुलगा अविनाशला हे सगळं समजलं, माहीत होतं, पण अविनाशने त्याला कधीच अमितचा पत्ता दिला नव्हता आणि आईला सांगितलं होतं की अमित आपल्याला सोडून कुठेतरी लांब निघून गेला आहे आणि त्याला आता आपल्याशी काहीही संबंध नाही. पण सुमनताईंचा आवडता अमित आज एका मोठा पोलीस बनून तिच्यासमोर उभा होता. अमितने जेव्हा आईची ती अवस्था पाहिली, अंगावरचे जुने कपडे, पायाला लागलेल्या जखमा,
खुणा आणि चेहऱ्यांवरचे दुःख, तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. सुमनताईंनी रडत रडत गेल्यावर 4 महिन्यात घडलेला सर्व काही प्रकार, अविनाशचा कमकुवतपणा आणि मानसीचा क्रोध अमितला सांगितला. अमितच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. त्याने आईला सन्मानाने आपल्या गाडीत बसवलं. आई म्हणाली, ज्या मुलाने तुला अनाथ म्हणून रस्त्यावर सोडलं त्याला आज त्याच्या खऱ्या भावाची ओळख करून देण्याची वेळ आली आहे, असं म्हणत अमितने गाडी थेट अविनाशच्या घराकडे वळवली. अमितच्या गाडीचा सायरन अविनाशच्या घरासमोर वाजायला लागला. शेजारी बाजारपेठ जमली होती, पण कोणाला काहीच कळत नव्हतं की पोलिसांची गाडी इथे का आली आहे. गाडीतून आधी अमित उतरला आणि सन्मानाने आईचा हात धरून तिला बाहेर काढलं. दारावरची बेल वाजवली. मानसी हसत हसत दरवाजा उघडायला गेली. तेव्हा तिला वाटलं कोणीतरी पाहुणे आले असतील, पण समोर साक्षात मृत्यूसारखे उभ्या असलेल्या सुमनताईंना आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांना पाहून तिचा चेहरा पांढराफकट झाला. आई, तुम्ही? मानसी थरथरत म्हणाली. तेवढ्यात अविनाश धावत बाहेर आला. आपल्या मोठ्या भावाला, अमितला पोलीस वर्दीत आपल्या घरी पाहून त्याला काय बोलायचं ते सुचलं नाही. पण अमितने एक क्षणही वाया न घालवता अविनाशच्या कानात मारली. अविनाशला म्हणाला, तुला लाज वाटायला पाहिजे. तू माझा भाऊ आहेस हे म्हणायची. ज्या आईने तुला स्वतःच्या रक्ताचं दूध पाजून दूध मोठं केलं, तिला तू अनाथ म्हणून रस्त्यावर सोडलंस. आमचा आवाज सिंहासारखा गरजत होता. मानसीने आत्ताच ओरडलं. अहो, पण ही म्हातारी सावध. अमितने हात लावून तिला शांत केलं. मानसी, तुझ्यावर मी आत्ताच गुन्हा दाखल करू शकतो. एका वयोवृद्ध स्त्रीला सोडणे, तिची फसवणूक करणे आणि खोटी माहिती पसरवणं, यासाठी तुम्हा दोघांनाही तुरुंगाची हवा खायला लागेल. अविनाश आईच्या पाया पडला आणि रडू लागला आणि म्हणाला, आई मला माफ कर. आई मला माफ कर. मी तिच्या बोलण्यात आलो. पण सुमनताईंनी आज आपल्या मागे पाय घेतला. त्यांच्या डोळ्यात आता माया नव्हती, तर एक करारही बनलेला होता. सुमनताई शांत स्वरात म्हणाल्या, अविनाश, मानसी, आजपर्यंत मी तुम्हाला माझं मनातलं सांगितलं, पण तुम्ही मला मेल्यासारखे वागवलं. ज्या मुलाने मला अनाथ बनवलं त्याच्या घरी मला आता राहायचं नाही. माझं नशीब बरं होतं म्हणून माझा सावत्र मुलगा तरी मला भेटला. अमित मला भेटला. अमितने आईला मायेने मिठी मारली आणि म्हणाला, आई, आता तू माझ्यासोबत माझ्या सरकारी बंगल्यावर राहशील. तिथे तुला कोणीही त्रास देणार नाही. तू त्या घराची लक्ष्मी असेल. जाताना सुमनताईने वळून त्या घराकडे पाहिलं जिथे त्यांनी आपला अविनाशनी घालवलं होतं. तिथे अविनाशला शेवटचा संदेश दिला. अविनाश, आज तू माझ्याशी जसं वागत आहेस तसंच तुझा मुलगा उद्या तुझ्याशी वागेल. आईच्या वेदना समजून घ्या, स्वतःची काळजी घ्या. अमितने आईला गाडीत बसवलं आणि गाडी वेगाने निघाली. मागे अविनाश आणि मानसी रिकाम्या घरात शेजारच्या तिरस्काराने तोंड देत पश्चातापाच्या आगीत जळत उभे राहिले. सुमनताईंना त्यांचं हरवलेलं घर आणि सन्मान पुन्हा मिळाला होता. ह्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं तर आईवडील हे घराचं ओझं नसतं, वजन असतं. ते आशीर्वादाचं झाड असतं. जेव्हा ते तेथून जातात तेव्हा ते स्वतःच्या आयुष्याची सावलीही गमावून बसतात. तर मित्रांनी आणि मैत्रिणींनो, अमितने आपल्या सावत्र आईला माफ केलं. तिला स्वतःच्या आईचा दर्जा दिला आणि तिला लक्ष्मीची उपमा दिली. हे खरं केलं का की लहानपणी त्याचा तिरस्कार केल्यामुळे त्याने सुद्धा सुमनताईंना माफ करण्याची गरज नाही होती? याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर की ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.